Now I will read this story. You will listen very carefully and note down in figure the 4 numbers in the story. आता मी ही कथा तुम्हाला दाखवेल. तुम्ही ती कथा काळजीपूर्वक ऐका आणि ऐकल्यानंतर या गोष्टीमध्ये येणाऱ्या 4 संख्या ज्या आहेत त्या इंग्रजी अंकात लिहा. बघा, तुम्ही ज्यावेळेस ही कथा ऐकणार तर ह्या कथामध्ये 4 संख्या आलेल्या आहेत. त्या संख्या तुम्हाला ओळखायच्या आहेत, नोट डाऊन करायच्या आहेत आणि इंग्रजीमध्ये लिहायच्या आहेत. त्याचबरोबर आणखी ही कथा ऐकून झाल्यानंतर तुम्हाला आणखी दुसरी जी ॲक्टिव्हिटी आहे ती ॲक्टिव्हिटी अशी आहे की लिसन टू द स्टोरी अगेन अँड नोट डाऊन वर्ड्स दॅट बिगिन विथ W. म्हणजे ही गोष्ट पुन्हा एकदा ऐका आणि त्यातील W ने सुरू होणारे शब्द लिहायचे आहेत. त्याचबरोबर आपल्याला W ने तर सुरू होणारे शब्द लिहायचेच आहेत. त्याचबरोबर Q ने सुरू होणारे शब्द सुद्धा लिहायचे आहेत. K ने सुरू होणारे शब्द सुद्धा लिहायचे आहेत आणि I ने सुरू होणारे शब्द सुद्धा लिहायचे आहेत. आणि ह्या सगळ्या ॲक्टिव्हिटीज सोडवल्यानंतर आपल्या वहीमध्ये सोडवल्यानंतर त्या वहीचा छानसा फोटो काढायचा आहे आणि मला सेंड करायचा आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आता मी ही स्टोरी वाचतो. ती स्टोरी तुम्ही काळजीपूर्वक ऐका आणि दिलेले ॲक्टिव्हिटी नंबर 1 आणि दिलेली ॲक्टिव्हिटी नंबर 2 त्या तुम्हाला सोडवायच्या आहेत आणि आपल्या वहीमध्ये लिहायची आहे. तर मी स्टोरी वाचायला सुरुवात करतो. तुम्ही काळजीपूर्वक ऐका. तर विद्यार्थी मित्रांनो, ही स्टोरी काळजीपूर्वक ऐका. द गोल्डन फेदर. वन डे द क्वीन वॉज टेकिंग अ वॉक इन हर गार्डन. शी फाउंड अ बिग ब्युटिफुल golden feather. A big beautiful golden feather. Then she met a little man. He said, if you give me that feather, I will give you 3 big diamonds. Sorry, said the queen. Then she met an old woman. The old woman said, if you give me that feather, I will give you a necklace of 21 pearls. Sorry, said the queen. Then she met the king. The king said, if you give me that feather, I will give you 99 gold coins. Sorry, said the queen. Then she met a little prince. He said, oh mama, what a bright beautiful feather. Take it, my dear, said the queen. Keep it safe. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही आता गोष्ट लक्षपूर्वक ऐकलेली आहे. तर मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे तुम्हाला कोणत्या ॲक्टिव्हिटीज सोडवायच्या आहेत. तुम्हाला या गोष्टीमध्ये आलेले जे अंक आहेत ते अंक तुम्हाला इंग्रजीमध्ये लिहायचे आहेत. त्याचबरोबर तुम्हाला W ने सुरू होणारे सगळे इंग्रजी वर्ड्स कोणते आहेत ते लिहायचे आहेत. त्याचबरोबर Q, K आणि I यांनी सुरू होणारे इंग्रजी वर्ड्स तुम्हाला लिहायचे आहेत. बरं, तुम्हाला कोणत्या ॲक्टिव्हिटी पूर्ण करायच्या आहेत आणि आपल्या वहीमध्ये लिहायच्या आहेत त्या तुम्हाला समजल्या ना? तर ठीक आहे. Now see page number 7. आता पुस्तकाचं पान क्रमांक 7 बघा. Now see activity 3.
आता ॲक्टिव्हिटी 3 बघा. लुक, लिसन अँड रीड अलाउड विथ मी. सिलेक्ट एनी वन नंबर अँड फ्रेम अ सेंटेन्स अबाउट इट. पहा, ऐका आणि माझ्याबरोबर मोठ्याने वाचा. कोणतीही एक संख्या निवडून त्याविषयी इंग्रजी वाक्य तयार करा. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही इयत्ता 1ली पासून तर 4थी पर्यंत बहुतेक वेळेस आपल्या मॅडम किंवा शिक्षक असतील त्यांच्या मागे अगदी जोरात आवाजात तुम्ही हे 1 to 100 बोललेला आहात, मला माहिती आहे. परंतु आजसुद्धा तुम्हाला माझ्या मागे हे 1 to 100 बोलायचे आहे. तर मग आपण सुरू करूया. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही माझ्या मागे म्हणताय ना, म्हणायचं आहे बरं, म्हणा. 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30 31 32 33 34 35 36 37 38 39 40 41 42 43 44 45 46 47 48 49 50. विद्यार्थी मित्रांनो, सर्वच विद्यार्थ्यांनी माझ्या मागे म्हणायचे आहेत. जरी तुम्ही या अगोदर शिकला असला तरी आपल्याला ही प्रॅक्टिस करायची आहे. ते जे अंक आहेत त्या अंकांचे स्पेलिंगचे उच्चार आपल्याला समजून घ्यायचे आहेत. तर सर्व विद्यार्थ्यांनी माझ्या मागे अंकांच्या स्पेलिंगचे उच्चार त्या पद्धतीने करण्याचा प्रयत्न करायचे आहेत. तर चला पुढे. 51 52 53 54 55 56 57 58
59, 60, 61, 62, 63, 64, 65, 66, 67, 68, 69, 70, 71, 72, 73, 74, 75, 76, 77, 78, 79, 80, 81, 82, 83, 84, 85, 86, 87, 88, 89, 90, 19, 91, 92, 93, 94, 95, 96, 97, 98, 99, 100. विद्यार्थी मित्रांनो, मला असं वाटतं की तुमच्यापैकी बहुतेक विद्यार्थ्यांचं 1 to 100 हे या अंकांचे स्पेलिंगसुद्धा पाठ असतील. ठीक आहे, असू द्या. परंतु काही विद्यार्थ्यांचे स्पेलिंग नसतील, पाठ नसतील, तर त्यांना मी एक सांगेल की तुम्हाला फक्त 1 to 100 पर्यंत स्पेलिंग पाठ करण्यासाठी तुम्हाला 1 पासून तर 20 पर्यंत स्पेलिंग पाठ करायचे आहेत. किती? 1 पासून तर 20 पर्यंत अंकांचे तुम्हाला स्पेलिंग पाठ करायचे आहेत. आणि त्यानंतर मग 30, 40, 50, 60, 70, 80, 90, 100 या अंकांचे तुम्हाला स्पेलिंग पाठ करायचे आहे. जर हे सर्व स्पेलिंग तुम्ही पाठ केले व्यवस्थित तर तुम्हाला 1 to 100 चे स्पेलिंग लिहिता येतील. जसं की आता बघा, जर आपल्याला 22चं स्पेलिंग लिहायचं आहे तर बघा, हा 20चं स्पेलिंग तुम्ही पाठ केलं तर 20 झालं. आणि 2चं स्पेलिंग तर तुम्हाला माहीतच आहे, 2 झालं की नाही. 22. समजा तुम्हाला 78चं स्पेलिंग लिहायचं आहे. तुम्ही जर 70चं स्पेलिंग पाठ केलं तर 70 आणि 8चं स्पेलिंग तर तुम्हाला माहितीच आहे, 8. तर अशा प्रकारे तुम्ही 1 to 10 चे स्पेलिंग तर सगळ्याच मुलांचे पाठ आहेत. ते आपले स्पेलिंग बहुतेक पहिलीमध्येच किंवा शिशु वर्गातच पाठ झाले असतील. तर तुम्हाला आता फक्त 18 स्पेलिंग पाठ करायचे आहेत. म्हणजे 11 पासून तर 100चे जे स्पेलिंग आहेत 100 ते 100 तुम्हाला पाठ करायचे आहे. म्हणजे 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20, 30, 40, 50, 60, 70, 80, 19 आणि 100 हेच स्पेलिंग, ह्याच अंकांचे स्पेलिंग तुम्हाला पाठ करायचे आहे.
या अंकांचे जर स्पेलिंग तुम्ही व्यवस्थित पाठ केले तर तुमचे 1 to 100 या अंकांचे स्पेलिंग पाठ होतील.